पण तसं काही घडलं नाही। खगे खुगे ते झाड जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधार जाडी समजतील वाट, तेजू ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात, दीप प्रज्वलाने करू या कार्यक्रमाची सुरुवात। अशा प्रकारे या कार्यक्रमाची सुरुवात माननीय नामदार देवेंद्र जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काम विजय असो यांचं स्वागत करावं। यामध्ये या दहेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सौ अर्चनाताई चौधरी, सौ उज्ज्वलाताई लांडे, सौ प्रणाली फुटाणे, सौ शीतलताई गोस्वामी कार्यकर्त्यांना विनंती आहे कृपया त्यांनी लवकरात लवकर येऊन स्वागत करावं। त्याचप्रमाणे मी या दहेगाव रंगारीचे सरपंच मान्य श्री छत्रपती शिवाजी महाराज की माता की आवाज दो। यानंतर मी अर्चनाताई यांना विनंती करतो की त्यांनी कृपया तायडे आणि मनोहर अवचारकी आणि सर्व कामगार संघटना यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। कामगार संघटनांचं कामगार एकजुटीचा आणि सर्वांनी हा प्रश्न लावून धरला। खर तर बंधू भगिनींनो, जेव्हा कामगार संघटना भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे आल्यात आणि त्यांनी विनंती केली की माननीय देवेंद्रजीकडे एक बैठक लावावी आणि या बैठकीत आमचे प्रश्न सोडवावे। पण मला अभिमान आहे, मी माननीय देवेंद्रजींना विनंती केली फक्त, पण त्यांनी 3 दिवसाच्या आतमध्ये आपल्या कामगार संघटनाची बैठक लावून आपण या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे त्यांनी न्याय दिला। देवेंद्रजी, मला आठवतं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे, एक कर्तव्यपूर्ती केल्यानंतर आपण सगळ्या लोकांनी मिळून त्या कर्तव्यपूर्तीच्या निमित्ताने आमचे आभार मानायचे ठरवले। गेली 25 वर्ष मी आमदार आहे, 35 वर्ष विविध पदांवर आहे, पण असं फार कमी होतं की ज्यांच्याकरता आपण काही करतो ते आभार मानण्याकरता पुन्हा तुम्हाला बोलवतात। राजकारण असा धंदा आहे की ज्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिव्या खायची तयारी असेल तरच तुम्ही जनतेला न्याय देऊ शकता, कारण या शिव्या नसतात, या सामान्य माणसाच्या अपेक्षा असतात आणि त्या तुमच्यापर्यंत तो याकरता पोहोचवतो की त्याला हे माहिती असतं की हेच लोक असे आहेत की जे आमच्या अपेक्षा पूर्ण करू शकतात। आणि म्हणून आज मला मनापासून आनंद आहे की आपण सगळ्यांनी जो काही आम्ही कंत्राटी कामगारांकरता निर्णय घेतला त्या निर्णयानंतर त्या निर्णयाची आठवण ठेवून बावनकुळे साहेबांना आणि मला या ठिकाणी बोलवलं आणि आमचा सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो।